तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये आलो. तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे आज एक कस्टमरने फॅन आणला होता. त्या फॅनमध्ये आवाज येत होता जो की बेरिंगचा नसून दुसराच कुठला तरी आवाज होता. त्या फॅनचे बेरिंग चांगल्या होत्या आणि फॅन पण जळाला नव्हता, तरी पण त्या फॅनमध्ये आवाज येत होता. तर सर्वात अगोदर आपण तो फॅन खोलून घेतला. त्या फॅनची सर्व नटं वगैरे खोलून घेऊन त्या फॅनमध्ये बघितलं तर फॅन चालू होता आणि फॅन जळाला पण नव्हता आणि बेरिंग पण चांगल्या होत्या, तरी पण त्या फॅनमध्ये आवाज होता. तर त्या फॅनमध्ये बेरिंगचा आवाज नसून ती जी सॉफ्टिंग आहे, त्या सॉफ्टिंगचा जो गॅप आहे तो गॅप लहान झाला होता, त्यामुळे तो फॅन असा आवाज मारत होता. तर त्यामुळे आपण त्या फॅनचा जो गॅप आहे तो एका छन्नीच्या सहाय्याने भरून काढणार आहेत आणि नंतर ती जी आपली बेरिंग आहे ती बसविणार आहेत. तर तुम्ही बघू शकता मी ती बेरिंग जी आहे तो छन्नीच्या सहाऱ्याने तो गॅप भरून काढला आणि नंतर तो बेरिंग फिट्ट करून टाकली आणि नंतर फॅन फिट्ट करत आहे. तर तुम्ही बघू शकता जो फॅन आहे तो फॅन फिट्ट करून घेऊन आपण नट वगैरे बसविले आणि फॅन एकदम फ्री आहे आणि आपण नंतर तो फॅन फिरून बघणार आहेत. तरी पण तुम्ही बघू शकता त्या फॅनला आपण सर्व केल्यानंतर तो फॅन आपण एकदा फिरून बघणार आहेत आणि त्याला कंडेन्सरचे वायर वगैरे आपण लावून घेतले आणि तुम्ही बघू शकता तो फॅन जो आहे तो जागेवरून स्पीड घेतो. तर आपण आता तो फॅनला मस्तपैकी याच्यावर लावल्यानंतर तो फॅन स्क्रूड्रायव्हर तुम्हाला मी फिरून दाखवितो आणि नंतर परत एकदा तो फॅन तुम्हाला दाखवितो. तर तुम्ही बघू शकता मी तो फॅन एकदम चांगल्या प्रकारे फिट केला आणि तो फॅन स्पीड पण घेत आहे. अशाच व्हिडिओसाठी माझ्या अकाउंटला फॉलो करा. धन्यवाद.